हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी अजूनही अंघोळ नाही केली. मी आता आधी अंघोळ करून घेते, फ्रेश होते, देवपूजा वगैरे करायची आहे. मम्मी पण आलेली आहे माझी आज. सो आज मला देव वगैरे पण छान धुवून घ्यायचे आहेत, देवारा पण साफ करायचे. तर भेटूया थोड्या वेळात. सो फायनली माझी आत्ता अंघोळ वगैरे झाले, केस छान धुवून घेतले आज. आणि म्हटलं छानपैकी देवांना अंघोळ घालून घेऊया, त्याचबरोबर देवारा पण छान क्लिनिंग करून घेते. तर पटापट मी देव वगैरे छान स्वच्छ करून घेतले. मम्मी आली आहे. सो म्हटलं नाश्त्याला काय बनवावं. तर मग मी आज चपातीचं पीठ मळून ठेवले थोडं, आणि म्हटलं अंड्याची भुर्जी करूया. मग नाश्ता बनवण्याच्या अगोदर म्हटलं देवपूजा अगोदर करून घेऊ. पटापट क्लिनिंग करून घेतली देवाऱ्याची छान, आणि नाश्ता वगैरे. आता देवपूजा झाल्यावर नाश्ता वगैरे बनवते. रुद्र अजून उठलेला नाही आहे. रुद्र तर अजूनही झोपलेलाच आहे, आणि तो आज लवकर उठलेला असं वाटत पण नाही मला. म्हटलं आपण आपली कामं आवरून घेऊया पटापट. जे कोणी आपला व्लॉग फर्स्ट टाईम बघतायत मिनी व्लॉग, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो फायनली आत्ता माझं सगळं आवरलेलं आहे, देवपूजा वगैरे झाले, पण मला भूक लागली आहे भयंकर. सो मी मस्त इकडे चहा ठेवला एका साईडला, आणि एका साईडला मस्त अंडे उकडत ठेवलेत. मी वारानुसार अंडे खात असते. जसं फ्रायडे, संडे, ट्यूसडे, वेनसडे असं मी इतर दिवशी खाते, इतर दिवशी नाही खात, ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी. सो अंडे तर असतात उकडलेले, खावे चांगले असतात प्रेग्नेन्सीमध्ये. त्यानंतर चाय बिस्किट पण घेतलं, आणि माझं चाय बिस्किट खाऊन झालं, आणि लगेच पीठ मळलेलं होतं मस्त चपात्यांचं, लगेच चपात्या टाकून घेतल्या. मम्मी तिचं आवरते अजून, आणि रुद्र तर अजून उठला नाही आहे. म्हटलं तोपर्यंत आपण नाश्ता बनवून घेऊया. कधीतरी आपल्या आईची पण अपेक्षा असते की तिला आयतं मिळावं. ती तर म्हणते करते, ती सांगत होती तू कशाला सकाळी उठून कामाच्या मागे लागले. पण कसं आहे ना, आपल्याला माहिती आहे एक स्त्री म्हणून आपण दुसऱ्या स्त्रीचा पण आपण विचार केला पाहिजे नेहमी. कारण की तिलाही कधीतरी वाटतं, जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा आहे ना, त्या खूप करतात आपल्यासाठी, सगळं हातात देतात. मग कधीतरी त्यांनाही माहेर पण द्यावं असं वाटतं. म्हणून म्हटलं चला आज मम्मीला सगळं आयतं द्यावं आपण छानपैकी. म्हणून मग सकाळी उठून मस्तपैकी चपात्या आणि अंड्याची भुर्जी छान नाश्ता केला. तिला म्हटलं सकाळी तू फक्त तुझं आवर, आणि मस्त देवपूजा वगैरे तुला करायची असेल करून घे, देवपूजा वगैरे, मग आपण नाश्ता करूया दोघीजणी सोबत. सो आणि इथे मम्मी मस्तपैकी फ्रेश होऊन इथे बसली होती. मला म्हणत होती कशाला तू ऐकत नाही, सकाळ सकाळ काम मी केलं असतं, आवरलं असतं, तुम्हाला उठवायचं होतं ना. म्हटलं नाही ठीक आहे. आणि हे साहेब आमचे आता उठलून आंघोळ करून मस्तपैकी नाश्त्याला बसलेत. मम्मीची देवपूजा चालू आहे, तिची देवपूजा झाली की आम्ही दोघी मिळून नाश्ता करू.